आणि एक दिवस अचानक बातमी आली की बाबरी पडली. दुपारची वेळ होती. मी धावत सांगायला गेलो शिवसेना प्रमुखांना की बाबरी पडली. मला म्हणाले काय म्हणतोस, कसं काय, एवढ्यामध्ये कसंही पडू शकतं, एवढं मोठं काम होतं, कसं झालंय. म्हटलं मला कल्पना नाही. तेवढ्याच फोन वाजला. फोनवरती पलीकडे कोण होतं मला कल्पना नाही. शिवसेना प्रमुखांनी फोन घेतला. बरं ठीक आहे मग. आणि एकच वाक्य बोलले की जर ते शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे, मला गर्व आहे त्यांचा. पण याच्या पुढचं ते महत्वाचं आहे. तो फोन ठेवल्यानंतर मला बाळासाहेब म्हणाले ते महत्वाचं आहे. मला म्हणाले उद्धव हे बघ, ते एक कोणतरी म्हणे सुंदरसिंग भंडारी आहे, त्यांनी आजचा सांगितलेलं आहे, त्यांनी स्टेटमेंट दिले की आम्हाला माहिती नाही म्हणे बाबरी कोणी पाडली, आमच्यापैकी हे कोणाचं काम नाही, हे बहुतेक शिवसैनिकांनी केलं असेल. आणि बाळासाहेब जे तडकून बोलले, अरे कसले नेते तुम्ही, जे तिथे लोक आली गोरगरीब आले असतील ना, शिवसैनिक असतील, तुमचे कार्यकर्ते असतील, आम्हाला कुठे माहिती होतं तिकडे राम मंदिर होतं आणि ते पाडून बाबरी बांधली आणि ती बाबरी पाडून तुम्ही राम मंदिर बांधताय बोलताय ना. मग पाडली बाबरी. बाबरी पाडल्यानंतर तुम्ही जबाबदाऱ्या कसले झटकतायत. असा जबाबदारी झटकणारा कधी नेता होऊ शकत नाही, हे लक्षात ठेव म्हणे. जर कार्यकर्ता आपला जीव द्यायला तयार असेल तर त्याच्या मागे पहिलं ठामपणे उभा राहण्याची ताकद आणि हिंमत असेल तोच नेता होऊ शकतो. अन्यथा असे फुटकळ नेते अनेक होतात आणि अनेक जातात. आणि त्याच्यानंतर जे इकडे भडकलं मुंबईमध्ये 92-93 साली डिसेंबरमध्ये भडकलं, त्याच्यानंतर जानेवारीमध्ये भडकलं. आहोत ना आम्ही गुंड, पण त्यावेळेला जर काही गुंड नसते तर मुंबईचं काय झालं असतं. त्यावेळेला मुंबई आणि मुंबईतले हिंदू वाचवले ते या शिवसेना प्रमुखांच्या वाघाने वाचवले. जे आज सिंह म्हणतायत ते आपल्या आत गेलेल्या शक्त्या शोधत कुठे गल्लीत लपले होते हे कोणाला माहिती नाहीये.